अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आदिवासी महिलेनं आपल्या आजारी पतीला पाठीवर घेऊन उपचारासाठी आणल्याची घटना समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे। तर या प्रकरणाची दखल घेत विविध पक्षांच्या नेत्यांनी रुग्णालयाला भेट देत चौकशीची मागणी केली। तर बच्चू कडू आणि आमदार नितीन देशमुख यांनी देखील रुग्णालयाच्या स्थितीचा आढावा घेतला। शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी रुग्णालयाला भेट देऊन व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली। रुग्णालयातील अनेक मूलभूत सुविधांचा अभाव आणि कर्मचाऱ्यांची उदासीनता यावर त्यांनी सवाल उपस्थित केले। रुग्णालय परिसरातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी असलेला वॉटर कूलर अनेक दिवसांपासून बंद असल्याचं निदर्शनास आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला बोलवण्यात आलं। मात्र संबंधित कर्मचारी हजर न झाल्यानं बच्चू कडू यांनी अधिष्ठातांसह त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली। यावेळी त्यांनी आरोग्य यंत्रणेवर सडकून टीका केली। तसेच या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल 2 दिवसात सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून अहवाल न दिल्यास अधिष्ठात्यांविरोधात कारवाईची मागणी करणार असल्याचा इशाराही नितीन देशमुख यांनी दिला। तसेच येत्या अधिवेशनात अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयातील गैरव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। 1100 बेडची इथं मान्यता आहे, परंतु इथं 2000 बेड आहे। एका बेडवर 2-2 पेशंट राहावं लागतं। 75व्या वर्षानंतर सुद्धा सामान्य माणसाच्या आरोग्याची अवस्था ही अत्यंत अशा पद्धतीनं राहत असेल तर आखरी दोष द्यायचा कोणाला? आम्ही सत्तेतले आमदार आहोत। आता असं असताना सुद्धा बोललं तर पुन्हा म्हणाल का तुम्ही तर आमच्या सत्तेच्या विरोधात बोलताय, आता याच्यासाठी काही चूप राहायचं आपण? मी सांगतोय हे सगळ्या गोष्टी सरकारनं मनावर घेण्यासाठी येणाऱ्या विधान परिषदमध्ये अधिवेशनमध्ये याला ताकदीनं समोर आणू। सरकारला याच्या बाबतीत धोरण आखलं पाहिजे। या अकोला मेडिकल कॉलेजचा पुरा सत्यानाश झालेला आहे। कोणत्याही प्रकारची सुविधा या हॉस्पिटलला इथं कोणत्याच प्रकारची सुविधा नाही। पेशंटला यासाठी टेचर नाहीत, रूममध्ये अजिबात स्वच्छता नाही, म्हणजे कोणत्याही प्रकारचा ताळमेळ डीनचं ह्या कॉलेजवर नियंत्रणच नाही। आम्ही डीनशी चर्चा केली, 2 दिवसात जर इथली यंत्रणा सुरळीत आणा नाही तर डीनवर कारवाईच्या संदर्भात आम्ही शासनाजवळ आमची बाजू मांडू।